सर्वांना जय सेवा जय जवाहर. काल 17 मेला आदिवासी गोंडगोवारी स्मारक नागपूर या ठिकाणी 8 ते 10 लोकांनी एकत्र येऊन एक छोट्याखानी मीटिंगचं आयोजन केलं होतं. पण त्या ठिकाणी जमलेली जे संख्या होते 40 ते 50च्या घरामध्ये जुळली असल्यामुळे मीटिंग जे आहे ते मोठी झाली, कारण की निवेदन देणं याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जुळलो होतो. पण आदिवासी गोंडगोवारी जमातीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुळल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी 3 विषयाला घेऊन मीटिंग केली. माननीय परिणव फुके साहेबांनी जे गोवारी गोंडगोवारी जमातीचं OBCच्या संदर्भामध्ये केलेलं स्टेटमेंट, आदिवासी गोंडगोवारी जमातीचं जे दुसऱ्या टप्प्याची जे जनगणना होणार आहे त्या संदर्भामध्ये, आणि आदिवासी गोंडगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचा जो आजचा लढा जो चालू आहे, जे वाटचाल चालू आहे त्या संदर्भामध्ये, अशा 3 विषयाला घेऊन आम्ही त्या ठिकाणी मीटिंग स्मारकावर घेण्यात आली. आणि मीटिंग अत्यंत योग्य पद्धतीने संपन्न झाली. आणि त्यानंतर आम्ही माननीय परिणव फुके साहेबांना निवेदन देण्याकरता गेलो. पण आम्हाला हे सुद्धा कळलं की आमदार निवास या ठिकाणी दुसरे एक मीटिंगसुद्धा आहे. आणि त्या मीटिंग कळल्यानंतर आम्हाला एक शंका होती की हे जे मीटिंग आहे, ज्या लोकांनी आमचा घात केला त्या लोकांची मीटिंग आहे, आणि ते आजही आमचा जर या घात करेल तर हे योग्य नाही आहे. त्यामुळे आम्ही एक भेट द्यावी, जेणेकरून आमची जे वाटचाल आहे अंतिम टप्प्यावर जे पोहोचलेलो आहे त्या वाटचालीला कुठं ब्रेक लागता कामा नये. आणि येणारा जो विषय आहे, कदाचित ते आम्हाला शंकासुद्धा होती की या लोकांनी तर शिफारस केली नाही OBCच्या संदर्भामध्ये, म्हणून कदाचित परिणव फुके साहेबांनी ते स्टेटमेंट केलेलं असावं. आणि जनगणनेच्या संदर्भामध्ये आम्ही दोन्ही विषय घेऊन त्या ठिकाणी आमदार निवास या ठिकाणी जे चालू असलेल्या मीटिंगमध्ये गेलो. आणि त्या ठिकाणी त्यांनी जे मीटिंग जे आहे संपन्न झाली होती, त्यांना तो विषय समजून सांगितला की अशा पद्धतीने संपूर्ण लढा राहिलेला आहे. तुम्ही या लढ्यापासून कुठेतरी शासनासोबत तुमचे व्यवहार झाले असतील, पण आमची जे लढाई आहे प्रामाणिकपणे चालू आहे. आणि या लढाईला कुठेही एक दुसरं वळण निर्माण होण्यापेक्षा आमची जी लढाई चालू आहे, संवैधानिक गोंडगोवारी जमातीची जी लढाई चालू आहे, येणाऱ्या जनगणनेमध्ये अनुसूचित जमात हा पर्याय निवडावा आणि गोंडगोवारी ही जमात निवडावी, जेणेकरून आपली जे संख्या आहे, जे आपले गोंडांशी आप्तसंबंध आहे, आपली जे गोवारी सबट्राईब ऑफ गोंड आहे, याला धरूनच आपण संवैधानिक लढा हा लढलेला आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून प्रामाणिकपणे शासनाला वेठीससुद्धा धरून आहो. तर आणि या सगळ्या विषय तिथे समजून सांगितला. आणि त्यानंतर त्यांचे जे मीटिंगचा जो नोटिंग आहे, त्यांनी जे ठराव घेण्यात आले आणि ते ठराव त्यांना तिथे वाचून दाखवले. आणि त्यांनी ते स्वीकारले की आम्ही येणाऱ्या जनगणनेमध्ये गोंडगोवारी हा पर्याय निवडणार आहोत. त्यासोबतच आम्ही शेड्यूल ट्राईब हा शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमात हा पर्यायसुद्धा निवडणार आहोत. आणि परिणव फुके साहेबांना आम्ही असं कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही आहे, म्हणजे आम्ही कोणतेही असा पाठपुरावा केला नाही आहे. त्याच अनुषंगाने तिथून आम्ही रजा घेतली आणि त्यांना स्पष्ट शब्दातसुद्धा सांगितलं की आम्ही एकत्र येऊ शकत नाही, कारण की तुम्ही समाजाचे गद्दार आहात, तुम्ही समाजासोबत केलेला घात आहे. तुम्हाला अल्टिमेटम देण्याकरता आज आम्ही इथे आलेलो आहे, जेणेकरून या समाजाचा कोणीही व्यक्ती दुसऱ्यांदा असा घात करता कामा नये, असं इंटिमेशन देऊन त्यांना आम्ही माननीय परिणव फुके यांच्या घराकडे वळलो. पण ते तिथे उपस्थित नव्हते. त्यांच्या PAला जेव्हा फोन लावला तर आम्हाला कळलं की ते देशपांडे हॉल या ठिकाणी पोहोचणार आहे कार्यक्रमाला. आम्ही लगेच तिथून देशपांडे हॉलला वापस आलो आणि त्या ठिकाणी माननीय परिणव फुके यांचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्यांना भेट दिली आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की आमचा गेल्या 2 वर्षापासूनचा लढा हा गोंडगोवारी राहिलेला आहे. आणि आमची अंतिम टप्प्यामध्ये असताना तुम्ही अशा पद्धतीचं कसं वक्तव्य करू शकता की गोंडगोवारी आणि तत्सम 26 जमाती ची शिफारस अमित शहाकडे करणार.
ओबीसीच्या संदर्भामध्ये, तर आमचा लढा हा गोंडगोवारी राहिलेला आहे, शेड्यूल ट्राईबचा राहिलेला आहे आणि शेड्यूल ट्राईबसाठी संपूर्ण आमची मागणी राहिलेली आहे. अशा वेळेस तुमचा एखादा कागद जो आहे ओबीसीच्या संदर्भामध्ये गेला तर तो अत्यंत घातक अडचण निर्माण करणारा आमच्यासाठी राहील. तर त्यांनी ते खेदसुद्धा व्यक्त केलं की मी तो व्हिडिओ जो आहे मी स्वतः 2 ते 3दा पाहिला आणि मलासुद्धा शंका वाटली की नाही कुठेतरी आपले गोंडगोवारी जमात बांधव आपल्याला प्रश्न विचारतील आणि त्यांनी त्या गोष्टीचं खंडनसुद्धा केलं की हो, कदाचित माझ्या बोलण्यामध्ये ते गोष्ट निघून आली आणि माझा तसा उद्देश नव्हता. माझा हा उद्देश होता की ज्या गोंडगोवारी कॉमाच्या आणि गोंडगोवारीच्या लढ्याच्या संदर्भामध्ये एवढ्या दिवसापासून लढा लढला जात असताना त्यासारख्याच ओबीसीमध्ये सुद्धा जाती आहे आणि या जातीला सुद्धा आरक्षणापासून वंचित आहे सेंट्रलमध्ये. तर त्या लोकांना घेऊन आम्ही जाणार होतो आणि मी उदाहरण जे आहे ते गोंडगोवारीचं दिलं आहे. तर असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांनी स्पष्टसुद्धा केलं की तुमचा लढा हा शेड्यूल ट्राईबसाठी आहे आणि तो शेड्यूल ट्राईबसाठीच राहील, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. आणि आम्ही त्यांना हे सुद्धा आठवण करून दिली की वारंवार 2 ते 3दा तुम्ही सांगितलं आहे की मुख्यमंत्री साहेबासोबत मीटिंग लावेल, अटर्नी जनरलसोबत मीटिंग लावेल, पण अजूनपर्यंत तुम्ही जे आहे मीटिंग लावली नाही. त्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं की येणाऱ्या 1 महिन्याच्या आत मी ते मीटिंगसुद्धा लावतो आणि त्याबाबत तुम्हाला लवकरात लवकर कळवतो, असं त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं. आम्हाला जे शंका होती त्या शंकेचं निवारण आम्ही दोन्ही ठिकाणी केलं. आमदार निवासमध्ये चालू असलेल्या मीटिंगमध्ये सुद्धा डंके की चोट पर तिथे जाऊन आम्ही आमचं मत प्रकट केलं आणि माननीय परिणव फुके साहेबांनी केलेल्या स्टेटमेंटवर सुद्धा आम्ही आमचं प्रखरपणे त्यांना भेटून आमचं जे म्हणणं आहे ते निर्भयपणे मांडलं. आमची लढाई ही प्रामाणिक आहे आणि आमच्या लढाईला आम्ही कुठेही मागे पुढे मॅनेज करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, चाहे कोणी असो तो. आमची संवैधानिक गोंडगोवारी जे लढाई आहे ते निरंतर चालू आहे आणि न्याय मिळेपर्यंत नक्कीच आमची लढाई चालू आहे. कुठेतरी शेवटल्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये माननीय अशोक उईके साहेबाच्या माध्यमातून सुद्धा मीटिंग लागेल आणि त्यानंतर माननीय परिणव फुकेने दिलेल्या शब्दानुसार 1 महिन्याच्या अंदर त्यांनी सुद्धा मीटिंग लागली तर नक्कीच येणाऱ्या अधिवेशनामध्ये कुठेतरी आपली बाजू पॉझिटिव्ह राहील आणि आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल, याच अपेक्षेने आम्ही संपूर्ण लोक आस धरून आहो आणि त्याच पद्धतीने लढासुद्धा लढत आहो. जे काही लोक शंका कुशंका आपल्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर निर्माण करत आहे त्या लोकांना समजून घेण्याची गोष्ट आहे की जर तुम्ही काही करू शकत नसाल तर गप्प राहा, फालतू गोष्टीला फांद्या फोडू नका. जर तुमच्यामध्ये धमक असती तर कदाचित या गोष्टीला न्याय देण्यासाठी तुम्ही समोर आले असते. तुम्ही आंदोलनापासून पळ काढता, तुम्ही लढाईपासून पळ काढता आणि उलटसुलट व्हॉट्सअपवर स्टेटमेंट करता, हे योग्य नाही आहे. संवैधानिक कृती समितीचा लढा हा प्रामाणिकपणे चालू आहे आणि नक्कीच तो न्याय मिळेल यासाठी सुद्धा आम्ही काम करत आहोत आणि शेवटल्या क्षणापर्यंत काम करत राहू. ही लढाई आमच्या मुलाबाळाच्या भविष्याची लढाई आहे. कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा राजकीय हितासाठी ही लढाई लढल्या जात नाही आहे. ही गोष्ट संपूर्ण ज्या जमात बांधवांनी आणि जे समाज विरोधकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. सर्वांना जय सेवा, जय जोहार.